मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसाचे जे 16 घटक आहे, टोटल मी तुम्हाला सांगतो इकडे 8 दिलेले आहे आणि इकडे 16 दिलेत. मग नेमके ते कोणते-कोणते आहे लक्षात घ्या. कोणत्या वर्षी त्यांचा समावेश झालेला आहे, हे फार महत्त्वाचं आहे बरं. त्याच्यामध्ये आता बघा कुटियाट्टम लक्षात असू द्या. याचा समावेश 2008 ला करण्यात आलेला आहे. हे एक सांस्कृतिक नाटक आहे आणि हे कुठलं संबंधित राज्य आहे? केरळ. म्हणजे तुम्हाला काय विचारतील इथं वारसा किंवा परंपरा कोणतं आणि ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे, अशा स्वरूपाचं तुम्हाला विचारलं जाईल. त्यानंतर वैदिक गायन जर बघितलं याचं 2008 मध्ये समावेश आहे. हे वैदिक गीते किंवा गायनाची मौखिक परंपरा आहे, संपूर्ण भारतामध्येच आहे. त्यानंतर रामलीला लक्षात असू द्या 2008 जर बघितलं तर रामायणाचे पारंपरिक नाट्य सादरीकरण केलं तर रामलीला लक्षात असू द्या. हे उत्तर भारतामध्ये संबंधित राज्य जर बघितलं. यानंतर बघा रमण हे 2009 मध्ये समावेश आहे. धार्मिक महोत्सव या गढवाल, हिमालय किंवा उत्तराखंडमध्ये लक्षात असू द्या. मुडियट्टू आता हे लक्षात घ्या मुडियट्टू 2010 हे धार्मिक नृत्य किंवा नाट्य आहे. केरळ राज्याशी संदर्भात आहे. संबंधित आहे केरळ राज्याशी. त्यानंतर कालबेलिया लोकगीत व नृत्य 2010 लोकनृत्य आहे. राजस्थान राज्याशी संबंधित आहे. तसंच छाऊ नृत्य जर बघा 2010 ओडिसा, झारखंड, पश्चिम बंगाल राज्याशी संबंधित आहे. तसंच बौद्ध गायन जर बघितलं 2012 ला याचा समावेश झालेला आहे. लडाख किंवा हिमालयन प्रदेशामध्ये हे संबंधित आहे. तसंच